सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे। कलियुगा संसार सागर तरून जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे। श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण जाणून घेत आहोत। आजचा श्लोक आहे 41वा। यस्य कारणरूपस्य कार्यरूपेण भाति यत् कार्यकारणरूपाय तस्मै श्री गुरवे नमः। जगाचे मूळ कारण सद्गुरू, श्री गुरूंचे कार्य जगत रूपाने भासते अशा कार्यकारण रूपी गुरुला नमस्कार असो। गुरुला व्यक्ती समजू नये। गुरु सर्व सामर्थ्यशाली शक्ती आहे। परिणामाला कारण असतेच, परिणाम दृगोचर होतो, दिसतो। कारण लपलेले दडलेले असते, कार्य दिसते, कारण दिसत नाही। म्हणूनच जगात सर्वत्र गैरसमज उद्भवतात। कारणापर्यंत जाण्याचा धीर दाखविला तर परिणामांवरून होणारे गैरसमज टळतील। पोट बिघडणे हे कारण, तोंडाला रुची नसणे परिणाम। म्हणून डॉक्टर रोग्याची जीभ पाहून परिणामाचे कारण शोधतात। जग दिसते म्हणजे जगाला कारणीभूत काहीतरी कारण मागे असणारच। जगदीश हे जगाचे कारण। मूळ धारणशक्ती जगदीश अव्यक्त पण व्यक्त होतो गुरुरूपाने। म्हणून गुरु हा जगाचा नाथ, जगन्नाथ, जगाचा स्वामी, आधार होय। अशा गुरुला नमस्कार करणे म्हणजे गुरुच्या शक्तीला पाचारण करून दुर्बल अशक्त साधकाने सशक्त होणेच होय। कारणापर्यंत जाता आले तर परिणाम नष्ट होतो। जगदीशापर्यंत म्हणजेच गुरुपर्यंत जाता आले तर जगाच्या जीवनाचा उपद्रव होणार नाही। जीवन सुसह्य व सुखी होईल। जग गुरुचेच प्रकट अंग होय। सर्वांगीण साधनेसाठी जगाच्या सर्व जीवांच्या उपयोगी पडणे म्हणजेच गुरुभक्ती। उपयोगी पडणारा योगी होणारच। योगी झालेल्याला सर्व अनुकूल योग जीवनात प्राप्त होतात। सर्व काही अनुकूल, मंगल, इष्टच घटना घडत राहतात। गुरुरूप अनुकूल कारणापर्यंत गुरुभक्तीने जाताच त्याचा परिणाम जीवनावरही अनुकूलच होणार। जसे कारण तसा परिणाम। गुरु अनुकूल ज्याला त्याला जगही अनुकूलच असणार। प्रतिकूल काही राहू शकत नाही। अशा महान गुरुला नमस्कार करण्याची साधना करीत राहावे। सद्गुरुनाथ महाराज की जय।